गॅस सिलेंडर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. परंतु हा सिलेंडर घेताना बऱ्याच वेळेला आपली फसवणूक होते. ॲक्च्युअल काय होतं की सिलेंडरचं टोटल वजन असतं 29.6 आणि मोकळ्या सिलेंडरचं वजन असतं 15.4. तर यामध्ये गॅस किती असतो? गॅस असतो 14.2 म्हणजे 14 किलो 200 ग्रॅम. परंतु बऱ्याच वेळेला आपण सिलेंडर घेताना वजन करत नाही. जसं डिलिव्हर बॉय आपल्याला सिलेंडर आणून देतो आणि आपण तसाच सिलेंडर घेऊन येतो, परंतु त्यातून गॅसची चोरी होते. माझ्या बाबतीतही असंच झालं. मला असाच एक अनुभव आला. मी यावेळेला सिलेंडर घेतला आणि सिलेंडर खूपच हलका लागला म्हणून मी वजन केलं. तर त्या सिलेंडरचं वजन भरलं 25.830 म्हणजे 3 किलो 800 ग्रॅम वजन कमी होतं. म्हणजे तेवढ्या गॅसची चोरी झालेली होती. जेव्हा मी त्या डिलिव्हरी बॉयला फोन केला तेव्हा त्याने असं सांगितलं की गॅस लिकेज असेल. मी म्हणाले नाही, गॅस लिकेज नाही, मी चेक केलेलं आहे. तेव्हा तो म्हणाला की अंडरवेट आलेला असेल. म्हणजे अशी काहीतरी कारणं सांगून आपल्याला त्यापासून दूर केलं जातं किंवा आपल्याला भ्रमित केलं जातं. परंतु आपण सावध राहून गॅस घेताना काळजी घेतली पाहिजे. गॅस सिलेंडर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. परंतु हा सिलेंडर घेताना बऱ्याच वेळेला आपली फसवणूक होते. ॲक्च्युअल काय होतं की सिलेंडरचं टोटल वजन असतं 29.6 आणि मोकळ्या सिलेंडरचं वजन असतं 15.4. तर यामध्ये गॅस किती असतो? गॅस असतो 14.2 म्हणजे 14 किलो 200 ग्रॅम. परंतु बऱ्याच वेळेला आपण सिलेंडर घेताना वजन करत नाही. जसं डिलिव्हर बॉय आपल्याला सिलेंडर आणून देतो आणि आपण तसाच सिलेंडर घेऊन येतो, परंतु त्यातून गॅसची चोरी होते. माझ्या बाबतीतही असंच झालं. मला असाच एक अनुभव आला. मी यावेळेला सिलेंडर घेतला आणि सिलेंडर खूपच हलका लागला म्हणून मी वजन केलं. तर त्या सिलेंडरचं